आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। उन्हाळ्यामध्ये गारवा मिळावा म्हणून सामान्यांच्या घरामध्ये कूलर आणले जातात, पण हा कूलर वापरणं म्हणजे घरात यमदूताला आमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती झाली आहे। कूलरचा शॉक लागून मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्यात आणि त्यामुळे कूलर वापरत असाल तर राहा खबरदार। घरात कूलर आणलाय, खबरदार। कूलरची थंड हवा लावी जीवाला घोर। कूलरचा शॉक लागून गेला अनेकांचा जीव। उन्हाळा सुरू आहे, 40च्या घरात असलेल्या तापमानामुळे जीवाची काहिली झाली आहे। अशा अवस्थेत सर्वसामान्यांना थंडावा देण्याचं काम कूलर करतात, पण खबरदार, हाच कूलर सामान्यांसाठी थंडगार मृत्यूचा यमदूत झाल्यासारखी अवस्था आहे। उन्हाळ्याला सुरुवात झाली की कूलरचा शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटना वाढतात। अगदी खानदेश, मराठवाडा, विदर्भातल्या वेगवेगळ्या भागात कूलरचा शॉक लागून मृत्यूच्या बातम्या येत असतात। सामान्य माणसं ब्रँडेड कूलर विकत घेऊ शकत नाही, एसी ही त्यांना परवडत नाही, पण सामान्यतः कूलर विकत घेताना काय काळजी घ्यावी हे तज्ञ सांगतात। आणि घेताना ही दक्षता बाळगली पाहिजे की त्याच्यामध्ये कुठेही अर्थिंग असं सुटला तर नाही आहे किंवा ब्रेक तर नाही आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट असते। नॉर्मली जेव्हा तुम्ही कूलर घरी घेऊन जाता किंवा तुमच्या घरी कूलर येते, सगळ्यात बेस्ट असतं की आपल्या प्लगमध्ये एक टेस्टर लावून अर्थिंगचा प्रवाह बरोबर आहे की नाही, अर्थिंग आहे की नाही तितकं चेक करून घ्यायला पाहिजे। आणि सेम विथ कूलर पण। कूलर कोणता घ्यावा याही पेक्षा कूलर कसा वापरावा हे महत्वाचं आहे। कूलर वापरताना होणाऱ्या चुकांमुळे मोठ्या दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। कूलर चुकीच्या पद्धतीने हाताळल्यानं अनेकदा शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटना घडतात। त्यामुळे कूलर वापरताना खबरदारी घेणं गरजेचं आहे। कूलरची नियमित तपासणी करा। भाड्यानं आणलेले कूलर इलेक्ट्रिशियन कडून तपासूनच वापरा। मुलांचे हात कूलर पर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी घ्या। कूलर मध्ये पाणी भरण्यापूर्वी वीज पुरवठा बंद करा। कूलर मधील वायरचं आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करा। ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नका। घरातील आर्थिंगची तपासणी करा। कूलरसाठी 3 पिन प्लग सॉकेटचा वापर करा। ISI मार्क असलेले कूलर विद्युत उपकरणे वापरा। घरात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स LCB बसवा। ही सगळी काळजी घेतल्या शॉक लागण्याचं प्रमाण 90% खाली येऊ शकतं असं तज्ञ सांगतात। जेव्हा केव्हा तुम्ही पाणी भरताय कूलरमध्ये, पाणी भरताना सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ही दक्षता बाळगणे की आपण स्विच बंद करा, प्लग काढून ठेवा आणि पाणी भरा। पुष्कळसे लोक काय करतात की पाणी असं घेऊन सरळ त्याच्यामध्ये टाकतात आणि कधी कधी काय होतं की पाणी तुम्ही वरून जर टाकला तर ते पाणी साधारणपणे ज्या प्रमाणात खाली जायला पाहिजे त्याच्या जागेवर तो एकदम प्रवाहामुळे पाणी खाली जातं आणि पुष्कळचे वेळेस होतं की ते मोटरवर किंवा पंपावर ते पाणी पडतं आणि पाणी जर मोटरवर पडलं तर चान्सेस असतात की तो शॉर्ट होईल आणि त्यामुळे करंट लागू शकतो। सदोष मशीन आणणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखंच आहे। कूलर वापरताना अनावधानानं कोणतीही चुकीची गोष्ट होणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा नंतर फक्त पश्चाताप करण्याशिवाय आपल्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही। अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर।